6 तासाच्या लाईनमध्ये थांबून महादेवाचे दर्शन घेणे म्हणजे कठोर श्रद्धा आणि भक्तीच म्हणावी लागेल. तर नमस्कार मित्रांनो, अशी श्रद्धा अंगी बाळगून आम्ही निघालो आमच्या जीवभावांच्या सवंगड्यांसोबत थेट भीमाशंकरला. नैसर्गिक जगाचे आकलन हे केवळ मोठ्या कुतूहलाचे नाही तर मोठ्या समाधानाचे स्रोत आहे. मला असा एकही काळ आठवत नाही जो मला निसर्गाचे आकर्षण वाटले नाही. अशाच निसर्गाशी संवाद साधत आम्ही निघालो आमच्या प्रवासाला. आज शनिवार असल्याने धार्मिक ठिकाणी विकेंडला गर्दी मोठ्या प्रमाणात बघायला मिळते. त्यामुळे रांगेत उभे राहून दर्शन घ्यायचे म्हटल्यावर पोटात काहीतरी असणे गरजेचे असते. क्षणभर थांबून प्रवास पुन्हा सुरू केला. रस्त्यात माकडे आमच्या पुढे अशी पळत होती जसे काही महादेवाकडे जाण्याचा मार्ग सांगत असावी. जसे की या आमच्या मागे, आम्ही दाखवतो महादेवाकडे जाण्याचा मार्ग. फायनली आपण येऊन पोहोचलो आपल्या डेस्टिनेशनवर. श्री क्षेत्र भीमाशंकर चा फलक पाहून आणि धुक्यांमधून मंदिराकडे जाण्याचा मार्ग पाहून जिवंतपणे स्वर्गात एंट्री झाल्यासारखे वाटले. सुप्रभात guys, this is Nikhil and welcome to the Travel with Nix. So finally we are here at भीमाशंकर टेम्पल. पुणे जिल्ह्यात असलेले 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक मंदिर म्हणजेच भीमाशंकर. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ याच विषयावरती निर्धारित असणार आहे. तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून मंदिराचा संपूर्ण इतिहास, संपूर्ण माहितीचा. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील शिवनेरी पर्वतरांगेत स्थित असलेले पश्चिम घाटातील घनदाट जंगलात वसलेले मंदिर म्हणजेच भीमाशंकर. पौराणिक कथेनुसार राक्षस भीम जो कर्कटी व कुभांडक दैत्याचा पुत्र होता, त्याचा वध भगवान शंकरांनी याच ठिकाणी केला होता. या युद्धानंतर जेव्हा त्यांनी स्थिर रूप घेतलं तेव्हापासून हे स्थान भीमाशंकर म्हणून ओळखले जाते. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक भगवान शिवचे हे एक अतिशय पवित्र रूप मानलं जातं. भगवान शंकराची भीमशंकर या नावाने पूजा केली जाते. श्रावण महिना, महाशिवरात्री आणि कार्तिक महिन्यात येथे मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी असते. हेमाडपंथी पद्धतीचे बांधकाम असलेल्या या मंदिराचा जीर्णोद्धार व नवे बांधकाम केल्यामुळे मूळ मंदिर बघण्यास मिळत नाही.